जन्माच्या वेळी बाळाच्या डोक्याचा आकार 35 सेंटीमीटर असतो. 2 वर्षानंतर बाळाच्या डोक्याचा आकार 50 सेंटीमीटर पर्यंत वाढत असतो. त्यानंतर 18 ते 19 वर्षाचा होईपर्यंत बाळाच्या डोक्याचा आकार फक्त 50 पासून 52 पर्यंत इतकाच वाढतो. याचा अर्थ बाळ जितकं लहान आहे तितका त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास होतो. जन्माच्या वेळी बाळाच्या मेंदूमध्ये 100 बिलियन पेशी कार्यक्षम असतात. त्यापैकी 50 ट्रिलियन पेशी या शरीरातील वेगवेगळ्या भागांशी संबंध प्रस्थापित करत असतात. पहिल्या महिन्यामध्ये बाळाचे ज्ञानेंद्रिय सभोवतालच्या वातावरणाशी संबंध प्रस्थापित करतात तसेच प्रतिसाद देऊ लागतात. त्यामुळे बाळाच्या मेंदूतील न्यूरॉन्स पेशी जागृत होण्याचा वेग या काळामध्ये प्रति सेकंद 3 बिलियन इतका असतो. मग एक पालक म्हणून आपण बाळाला वेगवेगळे अनुभव जर दिले नाहीत तर बाळाच्या मेंदूतील पेशी ऍक्टिव्ह राहत नाही, न्यूरॉन्सच्या जोडण्या होत नाही, परिणामी ते न्यूरॉन्स निकामी देखील होतात. तर एक पालक म्हणून आपण बाळाच्या बौद्धिक विकासासाठी कोणत्या वयोगटामध्ये जास्तीत जास्त बाळावर फोकस केला पाहिजे, म्हणजे बाळाला वेगवेगळे अनुभव दिले पाहिजेत, बाळाकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या पाहिजेत. ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ऍक्शन घेत राहा. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.